शिवराय मित्रांनो, सर्वांना पहिल्या प्रथम सगळ्यांना सप्रेम नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ. आज आपण एका नवीन म्हणण्यापेक्षा आपण तोच कालचा भाग परत रिपीट करणार आहोत. सगळ्यांना समजण्यासाठी आपल्याला आज एक घ्यायचं आहे काय की काल जो आपण काळ पाहिला, कोणता पाहिला काल आपण? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर ते थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली एक चूक कशी झाली, फक्त आपण टाईप करताना प्रिंट मिस्टेक झाली. प्रेझेंट कंटिन्युअस असं मराठीत झाले, पण ते तसं नसून प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आपण त्याला असेही म्हणतो. मग हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला पाहत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला त्याच्या बारकावे लक्षात घ्यावे लागतील. किंवा हा काळाची रचना आपण काल पाहिलेली आहे, त्याचं सूत्र म्हणजेच फॉर्म्युला, वाक्यरचना कशा पद्धतीने करतात ते पाहिले आणि व्याख्या आपण पाहिली. मग हा चालू वर्तमान काळ कसा ओळखायचा, थोडक्यात आपण तुम्हाला मी सांगितलंय काल. कशा पद्धतीने चालू वर्तमान काळ, ज्या काळामध्ये टू बी चे रूप आहे कोणते? एम, इज, आर. या तिन्हीपैकी एक, एम, इज, आर पैकी, आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय किंवा क्रियापदाचे चौथे रूप, फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब, असं ज्या वाक्यामध्ये असेल, एम, इज, आर किंवा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स हा काळ होतो. आणि हा काळ आपल्याला आपण काल बघितलेला आहे. तर आता आपण त्याचाच एक भाग म्हणजे एक पार्ट, दॅट्स पार्ट्स ऑफ द सेंटेन्स पॅटर्न, म्हणजे वाक्यरचना कशी करायची. आपण काल काही वाक्य बघितले, एक 5 ते 6 वाक्य आपण बघितलेले आहेत. अगदी त्या पद्धतीने आपल्याला वाक्यरचना करायची आहे. आणि वाक्यरचना कोणत्या काळाची बघायची आपल्याला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे कालचे 4 ते 5 वाक्य आणि आजच्या आपल्याला जे वाक्य घेता येईल, जेवढे घेता येईल तेवढे वाक्य आपण आज घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी काय करा, अगदी बारकाईने व्हिडिओ बघा. आणि तुमचा व्याकरणाचा कुठलाही प्रॉब्लेम कसलाही असू द्या, इंग्लिशचा मी जास्तीत जास्त पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या कुवतीप्रमाणे 5वी ते 12वी पर्यंत प्रायमरी, सेकंडरी अँड हायर सेकंडरी म्हणजे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 4 टप्प्यात 5वी ते 12वी पर्यंत व्याकरण हे अत्यंत उपयुक्त आहे, युजफुल आहे. आणि तुमचा सगळ्यांचा त्यासाठी काय होणार आहे, तुम्हाला सगळ्यांना याचा 101% फायदा होणार आहे मित्रांनो. तरी पण आज तुम्हाला मी परत एकदा सांगतो की आपलं इंग्रजी हे ग्रामीण भागातलं आहे, खेडेगावातलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजावं अशा भाषेमध्ये आपण इंग्रजी शिकवण्याला सुरुवात केलेली आहे. कसं का होईना मोडकं तोडकं इंग्रजी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे. आणि हे ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा घडतात का, त्यावेळेस ते नक्कीच काय करतात, अटके पार झेंडा लावतात. आणि म्हणून लक्ष द्या मित्रांनो, इंग्रजी भाषा ही फार सोपी आहे. फक्त तुम्ही लक्ष दिलं तर फार फार सोपं आहे. फक्त बारकाईने लक्ष द्या. आणि चला सुरू करूयात आपण आज. नाऊ वी विल स्टार्ट दी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, त्याचं सेंटेन्स पॅटर्न म्हणजे वाक्यरचना हे आपल्याला आज बघायचे आहे. कशा पद्धतीने सेंटेन्स पॅटर्न आहे, तर आपण एक्झाम्पल पाहूया. काल आपण काही एक्झाम्पल पाहिले. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. फॉर एक्झाम्पल उदाहरण, पहिलं उदाहरण काल काय पाहिलं आपण? आय एम रायटिंग अ लेटर किंवा आय एम इटिंग अ मँगो, शी इज गोइंग टू स्कूल. अशा पद्धतीने आपण वाक्यरचना केली. त्याप्रमाणे आपण आज प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सची आपण काही वाक्यरचना पाहणार आहोत. तर ती कशा पद्धतीने करतात, त्याची रचना कशी आहे, तेच कालच्या सारखंच, पण थोडंसं काय आहे आपल्याला चांगलं लक्ष द्यावं, समजावं, यासाठी आपल्याला ते बघायचं. तर बघा, आता परत एक वाक्य आपण घेऊया. कोणतं? पहा, राम इज लर्निंग इंग्लिश. राम इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. राम इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. राम, हा पहा, राम इज लर्निंग, इज म्हणजे इज लर्निंग टू बी चे रूप, आयएनजी फॉर्म. राम इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. राम काय करत आहे? इंग्रजी व्याकरण शिकत आहे. याचा अर्थ काय होतो मग बघा. याचा अर्थ असा होतो, मिनिंग ऑफ मराठी. मराठीतला अर्थ काय होतो? मराठीतला अर्थ, राम इंग्रजी व्याकरण, राम इंग्रजी व्याकरण शिकत
आहे. राम इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. ग्रामर म्हणजे व्याकरण. GRAMMER. ग्रामर म्हणजे व्याकरण. राम इंग्रजी व्याकरण शिकत आहे. पुन्हा दुसरं वाक्य आहे. कसं आहे? सेकंड सेंटेन्स काय असेल? कोणतंही घ्या, कोणता करता घ्या, तुम्ही तर कोणतंही घ्या आणि क्रियापदाचे फोर्थ फॉर्म म्हणजे ING प्रत्यय असलेले फोर्थ फॉर्म क्रियापदाचे चौथे रूप घ्या आणि ऑब्जेक्ट घ्या. पहा दुसरं वाक्य काय असेल? सीमा इज eating a mango. याचा अर्थ काय होतो? सीमा इज इटिंग अ मँगो. सीमा इज इटिंग अ मँगो. सीमा काय करत आहे? सीमा आंबा खात आहे. सीमा नावाची मुलगी आहे आणि ती काय करत आहे? सीमा इज इटिंग अ मँगो. सीमा आंबा खात आहे. नंबर 3, वी आर वर्किंग. वी आर वर्किंग इन द फार्म. वी आर वर्किंग इन द फार्म. वी आर वर्किंग इन द फार्म म्हणजे आम्ही शेतात काम करत आहोत. आम्ही शेतात काम करत आहोत. कसं? वी आर वर्किंग इन द फार्म. आम्ही शेतात काम करत आहोत. They are looking. ते पाहत आहेत. ते त्याती किंवा ते पाहत आहेत. They are looking. काय पाहत आहेत? They are looking sunrise. They are looking sunrise. ते सूर्योदय पाहत आहेत म्हणजे ते सूर्य उगवताना पाहत आहेत. ते म्हणजे ते काय करत आहेत? ते सूर्य उगवताना पाहत आहेत किंवा बघत आहेत. They are looking the sunrise. They are looking sunrise किंवा the sunrise. ते सूर्य उगवताना पाहत आहेत किंवा बघत आहेत. नंबर 5, he is speaking in English. He is speaking in English. मग आता त्याचा मराठीचा अर्थ काय होतो? He is speaking in English. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. साधं सरळ सोपं आहे. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. तो इंग्रजीमध्ये ही इज स्पीकिंग इन इंग्लिश. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. नंबर 6 कसं पहा? सीता इज गोइंग टू जंगल. सीता ही वनात जात आहे. सीता इज गोइंग टू सीता कुठे जात आहे? सीता वनात जात आहे. सीता इज गोइंग टू जंगल. सीता इज गोइंग टू जंगल. सीता वनात जात आहे.
बघा मित्रांनो, या ठिकाणी 1 to 6 एकापासून ते 6व्या वाक्यापर्यंत 1 2 3 4 5 6 6 प्रकारची वाक्यरचना आपण या ठिकाणी केलेली आहे. राम इज लर्निंग इंग्लिश ग्रामर. राम इंग्रजी व्याकरण शिकत आहे. अत्यंत सोपी सोपी वाक्यरचना आहे आणि अत्यंत इझी आहे. इट्स व्हेरी इझी. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फक्त आपल्याला आजच्या पुरतं काय लक्षात ठेवायचं, दिस इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा कोणता वर्तमान काळ आहे? चालू वर्तमान काळ आहे. दिस इज अ प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह. चालू वर्तमान काळाला कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह अशा दोन्हीही प्रकारे संबोधल्या जातं. आणि चालू वर्तमान काळामध्ये क्रिया ही काय असते? चालू असते. ती प्रक्रिया क्रिया ही चालू असते. कशाची? लर्निंग, शिकण्याची प्रक्रिया चालू आहे. आंबा खाण्याची प्रक्रिया चालू आहे. शेतात काम करण्याची प्रक्रिया चालू आहे. दे आर लुकिंग सनराईज किंवा ते सूर्य पाहत आहेत. सूर्य काय आहेत? सूर्योदय पाहत आहेत. सूर्य उगवताना ते पाहत आहेत किंवा सूर्योदय पाहत आहेत. आणि ही इज स्पीकिंग इन इंग्लिश. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. नाव ही इज स्पीकिंग इन इंग्लिश लँग्वेज किंवा नाव ही इज स्पीकिंग इन इंग्लिश. मोडकं तोडकं इंग्रजी आपण आपल्या पद्धतीनं मांडायचं. तो इंग्रजी बोलत आहे. तो किंवा तो इंग्रजीमध्ये बोलत आहे. आणि एखादं जर इंग्रजीमध्ये बोलत असेल तर आपण त्याकडे पाहत असतो. वी आर सीइंग ऑन हिम. आपण त्याच्याकडे पाहत आहोत. असंही होतं. बघा, सीता इज गोइंग टू जंगल. सीता कुठं जात आहे? सीता ही वनात जात आहे. सीता ही जंगलात जात आहे. अशा पद्धतीची ही वाक्यरचना आपण काय करत आहोत? एका वाक्यापासून हजारो वाक्य आपण बनवू शकतो. आणि ते पण कोणते? अगदी साध्या सोप्या. इट्स व्हेरी इझी. साध्या सोप्या वाक्यरचनेत चालू काळामध्ये आपण असे एकापेक्षा अनेक वाक्य लिहू शकतो, पाठ करू शकतो आणि सादर करू शकतो. म्हणून काळ हे अवघड नाहीत. आपल्याला काळ येतातच. फक्त ते समजून घेणे, समजले. आणि बहुधा शाळेत व्याकरण शिकवत नाही. म्हणून तमाम विद्यार्थ्यांना, जवळपास सर्वच महाराष्ट्रातल्या नव्हे संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना माझा एक सल्ला असेल की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बारकाईने लक्ष द्या आणि ही वाक्यरचना अत्यंत सोपी आहे. तुम्हाला सगळ्यांना समजेल अशा भाषेत आपण साधारणपणे शिकवण्याचा प्रयत्न करू आणि सगळेजण सहकार्य करा. म्हणून पुढची वाक्यरचना आपण परत बघूयात. अजून यापासून बरेच वाक्य आपण बनवणार आहोत. ती आपण कशी बनवायची ती बघूयात. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक बघा. चालेल तर काय असेल पहा. नाव वी आर. सध्या आपण परत काही वाक्य पाहणार आहोत. वी आर सीइंग द सम सेंटेन्सेस. विच आर सेंटेन्सेस डिफिकल्ट ऑर इझी. यातले काय आहेत? काही सोप्यात सोपी इंग्रजी कसं शिकता येईल. इझी इंग्लिश. लर्न टू इझी इंग्लिश. अत्यंत सोपी इंग्लिश आपल्याला शिकायची. म्हणून पुन्हा आपण छोटे छोटे वाक्यरचना करू आणि ती पण कशी करू? कोणत्या काळामध्ये? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. चालू वर्तमान काळामध्ये वाक्याची रचना आपल्याला करायची आहे. पहा, पुन्हा पुढचं वाक्य आता घेऊया. 6 नंबर नंतर 7th नंबर. नंबर 7 बघा. सौरव is playing cricket. सौरव इज प्लेइंग क्रिकेट. सौरव हा क्रिकेट खेळत आहे. याचा अर्थ पण लिहू आपण. काय? सौरव क्रिकेट खेळत आहे. सौरव क्रिकेट खेळत आहे. नंबर 8 mother is making chapatis. मदर इज मेकिंग चपातीज. इंग्रजीमध्ये चपातीला चपातीच म्हणतात. मदर इज मेकिंग चपातीज. आई ही काय करत आहे? आई ही चपात्या बनवित आहे. आई चपात्या किंवा चपाती आहे. चपाती बनवत आहे. मेकिंग म्हणजे बनवणे. MEKING. मेकिंग म्हणजे बनवणे. कुठल्याही क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. ING प्रत्यय लावला की तो चालू काळ होतो आणि टू बी चं रूप असेल तर झालं सोपं. इट्स व्हेरी फार सोपं आहे. फक्त तुम्ही समजून घ्या. मदर इज मेकिंग
chapatis. Number 9. Shivraj is singing a song. शिवराज is singing a song. शिवराज काय करत आहे? शिवराज गाणे गात आहे किंवा म्हणत आहे. शिवराज इज सिंगिंग अ सॉन्ग. गाणे गात आहे. शिवराज इज सिंगिंग अ सॉन्ग. 10. फादर इज माय फादर, युअर फादर, कोणताही घ्या. FATHR. फादर इज गोइंग टू द ऑफिस. फादर इज गोइंग टू द ऑफिस. फादर इज गोइंग टू द ऑफिस. वडील हे कार्यालयात जात आहेत किंवा ऑफिसला जात आहेत. वडील कार्यालयात